जड अंतःकरणानं अजित पवार यांना अखेरचा निरोप। अजितदादांवरती बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार। महाराष्ट्रानं एक उमदा नेता गमावला। अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी पवार कुटुंबीय भाऊक। सुनेत्रा पवार यांच्या अश्रूंचा बांध फुटला। मुलगा पार्थ पवार आणि जय पवारांनाही अश्रू अनावर। दादांची वेळ चुकली असं म्हणत लाडक्या नेत्याला निरोप देताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर। अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी लोटला जनसागर। अजितदादा परत या, लव्ह यू अजितदादा अशा कार्यकर्त्यांच्या घोषणा। अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज नेत्यांची हजेरी। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही वाहिली आदरांजली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अजित पवार यांना श्रद्धांजली। साथीदाराला निरोप देताना फडणवीस आणि शिंदे भाऊक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली। मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांनीही घेतलं अजितदादांचं अंत्यदर्शन। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची अजितदादांना श्रद्धांजली। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा पुत्र आणि मंत्री नारा लोकेश यांनीही घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन। अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि अभिनेत्यांची हजेरी। चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, शाहू छत्रपती, रितेश देशमुख यांनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली। आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना राष्ट्रवादीचे नेते भाऊक। धनंजय मुंडे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी घेतलं अजित पवारांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन। राज आणि उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली। राज ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेत केलं सांत्वन, तर उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेत केली सांत्वन। अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। पोलिसांकडून अजित पवार यांना अखेरची मानवंदना। फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांनाही अखेरचा निरोप देताना कुटुंबियांनी फोडला टाहो। नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला। विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पिंकी माळी हिचाही दुर्दैवी मृत्यू। यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती। यूजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी रेग्युलेशन 2026 ला स्थगिती। नवीन नियमांमध्ये स्पष्टता नसल्याचं सुप्रीम कोर्टाचं वक्तव्य। Thank you.